नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम भाग 2 सत्र 3 विषय मराठी। आज आपण वसंत बापट यांची कविता आभाळाची आम्ही लेकरे याचं रसग्रहण करणार आहोत। वसंत बापट कवितेच्या क्षेत्रामध्ये अतिशय नावाजलेलं असं नाव आहे। अनेक विषयांवर खूप आशयगर्भ कविता त्यांनी सादर केलेल्या आहेत। बिजली, सेतू हे अतिशय गाजलेले त्यांचे काव्यसंग्रह आहेत। आज आपण जी कविता शिकणार आहोत ती आहे आभाळाची आम्ही लेकरे। इथे कवी स्वतःला आभाळाची लेकरे असं संबोधतायत। मी या आकाशाचा मुलगा आहे, मी या मातीचा मुलगा आहे, मी या धरणीचा मुलगा आहे। एकंदर या सगळ्या निसर्गाचं मी अपत्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न कवी करताना आपल्याला दिसत आहेत। आणि स्वाभाविक या निसर्गाचं मी अपत्य आहे हे सांगताना निसर्गामधली जी भव्य दिव्य अशी जी दृष्टी आहे, निसर्ग कधी कुणाला कमी जास्त असं करत नाही, कधी भेदभाव करत नाही। ते सगळे जे गुणधर्म आहे निसर्गाचे ते माझ्या अंगी यावे अशी कवीची इच्छा आहे। या कवितेत ते म्हणतायत, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आहे। आम्ही या आभाळाची लेकरे आहोत। हे आभाळाचं जे विशालपण आहे, सर्वांना सामावून घेण्याची जी आभाळाची वृत्ती आहे ती माझ्यामध्ये यावी अशी कुठेतरी अपेक्षा कवी व्यक्त करतायत। आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आहे। आणि ही जी काळी माती आहे ही आई आहे। युगापासूनची ही जी एक परिस्थिती आहे, काळी माती म्हणजे ही सृजनाची भूमी। पाऊस पडल्यानंतर या काळ्या मातीचं रुपटं पालटते, अगदी हिरवाळी फुलायला लागते। मग ही आभाळ आणि माती यांचा हा जो संबंध आहे, मातीची जी सृजनशक्ती आहे तिला कवी नमन करतोय। जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। आम्ही कुठली जातपात मानत नाही, कुठला धर्म मानत नाही। आभाळ आणि माती यांच्यासोबत आमचा संबंध आहे। एका बाजूला कवी आपल्याला सांगतायत की हे विश्वाचे माझे घर आहे। अख्ख्या विश्वामधल्या ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या स्वीकारायला कवी तयार आहेत। श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती। आयुष्यभर कष्ट करून हा कष्टकरी समाज जगत असतो। श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती। आमची वस्ती कुठे आहे तर या श्रमगंगेच्या तीरावर आहे। नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही। आता आमची ओळखच ही कष्टकरी जमात आहे। काही वेगळ्या नावाची गरज नाही, वेगळ्या धर्माची गरज नाही, वेगळ्या गावाची गरज नाही। आमचं कष्ट हीच आमची ओळख आहे। इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे। फक्त आम्हाला एकच गोष्ट ठाऊक आहे आणि ती गोष्ट म्हणजे इमानदारीने काम करायचं, कष्ट करायचे आणि आपलं पोट भरायचं। इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे। इमानदारीने काम करणं एवढीच एक गोष्ट कवीला माहिती आहे। मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही। आमचा मार्ग हा एकोप्याचा आहे। सर्वांना सोबत घेऊन आम्ही चालतो आहोत। सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक गोष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही। एकमेकांना सहाय्य करत आम्ही आमचं जीवन अधिक आनंदमयी करतो आहे। आम्हा स्वर्ग वेगळा नाही। स्वर्ग आणि नरक ह्या संकल्पना पूर्वपार परंपरेपासून आपण ऐकत आलेलो आहोत। स्वर्ग कशाला म्हटलं आहे? जिथे सगळ्या छान गोष्टी आहेत। आणि स्वर्ग कुणाला मिळतो? ज्यांनी आयुष्यभर कधीच पाप केलेलं नाही, वाईट काम केलेलं नाही,
चांगलं काम केलं आहे त्या माणसाला स्वर्ग मिळतो आहे, आणि जो वाईट काम करतो त्याला नरक मिळतो आहे. तर इथे ते म्हणत आहेत की आमचं जगणं हे स्वर्गापेक्षाही काही कमी नाही आहे. एक छोटी एक बोधकथा आहे स्वर्ग आणि नरकाची. एक व्यक्ती सर्वे करण्यासाठी स्वर्ग आणि नरकात जातो. तर बघतो तर काय, आता स्वर्ग आणि नरकाच्या ह्या कल्पना आपण पूर्वपार परंपरेपासून आपल्या डोक्यात आहेत. स्वर्ग म्हणजे सगळीकडे अगदी कल्पतरूचे वृक्ष आहे, जे जे हवं ते ते आपल्यासमोर सहजपणे उपलब्ध होईल, त्याला स्वर्ग म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे तिथे दुःख नाही, निव्वळ आनंद आणि आनंदच आहे. आणि नरकाची कल्पना याच्यापेक्षा निश्चितच विरुद्ध आहे, जिथे खूप हाल अपेष्टा, दुःख, दैन्य, वेदना, त्याला नरक असं म्हटलं गेलेलं आहे. हा सर्वे करणारा माणूस नरकात जातो. बघतो तर काय, तिथे सगळीकडे अगदी सौंदर्य ओतप्रोत भरलेलं आहे. बघा नरकामध्ये काय दिसतंय त्याला, सगळीकडे अगदी सगळ्या सुंदर सुंदर वस्तू आहेत. पण त्या सुंदर वस्तूंचा आस्वाद घेणारी माणसं मात्र फारच त्रासिक, रागीट, चिडलेली, रडत असलेली, दुःखी असलेली अशी त्याला दिसत आहेत. मग याचं कारण तो शोधतो. याचं कारण शोधताना त्याला असं लक्षात येतं आहे की एका महालात जातो. तिथे अगदी मोठ्या एका मेजावर खूप सारे पदार्थ ठेवलेले आहेत. अगदी सुंदर सुंदर असे चविष्ट तिथे पदार्थ आहेत. आणि समोर एवढे पदार्थ असूनसुद्धा तो माणूस उपाशी आहे. कारण तिथे एक अट आहे, आपल्यासमोर असलेले जे खाद्यपदार्थ आहे ते खाण्यासाठी तुम्हाला 10 फूट चमच्याचा वापर करावा लागेल. आता 10 फूट म्हटल्यावर आपल्या उंचीच्या साधारण दुप्पट. मग या 10 फूट उंचीचा चमचा घेऊन प्रत्येकजण धडपड करतो आहे की आपल्यासमोरचं जे काही खाद्य आहे ते आपल्या पोटात जावं, पण कुणालाच ते शक्य होत नाही. आणि समोर अन्न असूनसुद्धा ही सगळी मंडळी उपाशी आहे. हे एक नरकाचं वर्णन तो माणूस करतो आहे. तो स्वर्गात जातो. स्वर्गातही तेच चित्र आहे, सगळीकडे सौंदर्य आहे, सगळीकडे छान आहे, पण तिथली माणसं खूप आनंदी दिसत आहेत, सुखी दिसत आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तो याचा पण शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथे एका महालात गेल्यावर त्याला परत तेच चित्र दिसतं आहे. एका ठिकाणी सगळे खाद्यपदार्थ ठेवले आहेत, सगळी माणसं त्याच्या अवतीभोवती बसलेली आहेत आणि सगळी अगदी प्रसन्न दिसत आहेत. तिथे पण तीच अट आहे, 10 फूट चमच्यानीच खायची. पण इथे मात्र स्वर्गातल्या माणसानं काय केलेलं आहे, आपल्या हातातल्या चमच्यानी समोरच्याच्या प्लेटमधलं त्यालाच चारलेलं आहे. साधारणतः 10 फुटाचा चमचा जर का आपण वापरला तर त्याचा वापर आपण स्वतः करू शकत नाही, पण दुसऱ्यांसाठी मात्र करू शकतो. आणि एकमेकांना घास भरवत ही माणसं अधिक आनंदी आणि सुखी झालेली आहे. मग हीच एक सुखाची आणि स्वर्गाची कल्पना कवीला इथे अपेक्षित आहे. एकमेकांना सहाय्य करून आपण आपल्या अवतीभोवती स्वर्ग निर्माण करू शकतो. म्हणूनच ते म्हणत आहेत, मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. आमचा स्वर्ग कुठे वेगळा नाही आहे. आम्ही इथे एकमेकांना सहाय्य करत, एकमेकांना मदत करत खूप आनंदी असं जगू शकतो आहे आणि जगतो आहोत. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच अपुले भाग्य विधाते. आणि माणुसकीचं हे जे काही अभंग नातं आहे हे आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आहे. मग माणुसकी कशाला म्हणता येईल? एखादा वंचित आहे, दुःखी आहे, त्याला मदत करणारा, इथे आपली ती माणुसकी दिसते आहे. आता परत मी एक उदाहरण सांगते तुम्हाला. जेवढं आपल्या पोटाला हवं आहे तेवढं खाणं त्याला प्रकृती म्हटलं आहे. पोटाच्या वर खाणं म्हणजे गरज नसतानाही पोटात ते टाकणं त्याला विकृती म्हटलं आहे. आणि आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणं याला संस्कृती म्हटलं आहे. आणि ही संस्कृती आपल्याला माणुसकी शिकवत असते. मग हे जे माणुसकीचं अभंग नातं आहे हे मी जगतो आहे असं कवी म्हणत आहेत. आम्हीच आमचे भाग्य विधाते. आणि भाग्यविधाता
आम्हीच आमचा ठरलेलो आहोत, आम्हीच मेहनत करतो आहे. आमच्या आयुष्याला काय दिशा द्यावी हे सुद्धा हा सुद्धा प्रयत्न आम्हीच करतो आहोत. आमचं नशीब हे आम्हीच घडवतो आहोत, आम्ही कुणावर अवलंबून नाही. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. माणुसकी हीच संतांची शिकवण आहे. जेवढे काही संत होऊन गेलेले आहेत त्या संतांच्या शिकवणीचा समान धागा तो एकच आहे, तो म्हणजे माणुसकी. मग ते म्हणतात की वेगळ्या पंथांची आणि वेगळ्या संतांची आम्हाला गरजच नाही आहे. माणुसकी हाच संत आणि माणुसकी हाच पंथ आम्ही मानून आमचं जगणं पुढे पुढे नेत आहोत. कोटी कोटी हे बळकट बाहू. श्रम करणारे हे सगळे श्रमजीवी जे माणसं आहेत, कोटी कोटी हे बळकट बाहू. कोटी कोटी असलेले, अगदी संख्येनं कोट्यावधी असलेले हे जे बळकट बाहू आहे, हे जर का एकमेकांच्या सोबत असले तर कुठलीही अवघड गोष्ट सहज होऊन जाईल. इथे ते म्हणत आहेत, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. जगन्नाथाचा रथ म्हणजे एखादं काम करायचं असेल, एखादं सामाजिक काम करायचं असेल तर सगळ्यांच्या सहकार्यानं ते अपेक्षित आहे. त्याला जगन्नाथाचा रथ म्हटलं आहे. जगन्नाथ हे श्रीकृष्णाचं एक नाव. श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांचा त्या मंदिरातून, जगन्नाथपुरीच्या त्या मंदिरातून रथ काढला जातो आणि त्या रथाची दोरी ओढण्यासाठी अनेक लोकांची धडपड असते आणि हजारो माणसं ती दोरी ओढून तो रथ पुढे पुढे खेचत नेतात. म्हणून जगन्नाथाचा रथ हे कशाला म्हटलं आहे की सहकार्याने एखादी गोष्ट करणं. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. मग आम्हाला कष्टाच्या जोरावर, माणुसकीच्या नात्याच्या जोरावर आनंदी जगणं हीच आम्हाला लागलेली एक आस आहे. हाच आमचा ध्यास आहे की आम्हाला आनंदी जगायचं आहे. आनंदी जगायचं आहे असं प्रत्येकच माणूस ठरवतो, परंतु आपली कृती पण त्या पद्धतीची असणं अपेक्षित आहे. मग इथे एकमेकांना सहाय्य करून आपलं जीवन अधिक आनंदी होऊ शकते हे सांगण्याचा प्रयत्न इथे कवी करतो आहे. म्हणून ते म्हणत आहेत की आभाळाची आम्ही लेकरे. आभाळाची जी विशालता आहे, धरणीची जी विशालता आहे, मातीची जी विशालता आहे की सर्व आपल्यामध्ये सामावून घेण्याची शक्ती जी मातीत आहे, ती शक्ती, आभाळाची शक्ती, मातीची शक्ती माझ्या अंगी यावी अशी इच्छा कवी इथे प्रदर्शित करताना दिसतोय. तर या कवितेमध्ये आपण आम्हीच स्वतःचे भाग्यविधाते आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीनं आपण जर का सहकार्यानं एखादं काम करू तर ते अधिक आपल्याला आनंददायी ठरू शकते हे सांगण्याचा प्रयत्न वसंत बापट यांनी आभाळाची आम्ही लेकरे या कवितेमध्ये केलेला दिसतो आहे.